ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पूर्व वैमनस्यातून दाम्पत्यावर एडक्याने हल्ला, दोघे गंभीर जखमी। पुलाची शिरोली सावंत कॉलनी येथे मंगळवार रात्री पूर्व वैमनस्यातून दाम्पत्यावर एडक्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली। या हल्ल्यात दिगंबर रघुनाथ कांबळे वय 40 व पत्नी आरती कांबळे वय 35 हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा 11 वर्षीय मुलगा वल्लभ थोडक्यात वाचला आहे। रात्रीचे जेवण करून तिघे शतपावलीसाठी बाहेर पडले असताना सब मल्टी ऑनलाईन सर्व्हिसेसच्या समोर ते पोहोचताच दबा धरून बसलेल्या टोळक्याने त्यांच्यावर झडप घातली। गणेशोत्सवातील जुन्या वादातून वैभव बेडेकर वय वर्ष 25 राहणार लाल बहादूर हाऊसिंग सोसायटी यांच्याशी सुरू असलेल्या वादातून हा हल्ला झाल्याचं प्राथमिक माहितीवरून समजतं। हल्ल्यात वापरलेल्या एडक्यामुळे दिगंबर कांबळे यांच्या डोक्यात खोल जखम झाली असून हातावर जोरदार वार झाल्याने त्यांचे एक बोट तुटल्याची माहिती मिळाली आहे। आरती कांबळे यांनाही गंभीर दुखापत झाली आहे। घटनेनंतर शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली, मात्र आरोपी बेडेकर हा तेथून फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे। या हल्ल्यामुळे परिसरात तीव्र दहशत पसरली आहे। महानकर न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून विद्याधर कांबळे।